उद्धार जगतधार देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिस बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु महिमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। प्रश्न आजचा असा आहे, साधना करून माणसाचा स्वभाव बदलतो का? कोण सांगेल? साधना करून माणसाचा स्वभाव बदलतो का? कोण सांगेल? साधना करून माणसाचा स्वभाव बदलता येतो का? इथे आपण ज्याला दिव्य साधना म्हणतो, ही दिव्य साधना आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी असतं। म्हणजे आपल्या ठिकाणी जो आज जीवभाव आहे आणि जीवभावामुळे आपलं जीवन विविध विकाराने भरलेलं आहे। विविध विकार, तर मग आपण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळं जे आपण म्हणतो की एखादा माणूस खूप रागट आहे, की एखादा माणूस काही पण बडबडतो, काही गोष्टी वेडावाकडा करत असतो। आता हे ते करत असतो त्याला मूळ कारण म्हणजे त्याच्याकडे असलेला अहंकार। अहंकाराचं मूळ जीवभाव, जीवभावाचं मूळ विसर, स्वरूपाचा विसर। आणि हा जो विसर आहे त्याच्यातूनच भ्रम येतो किंवा जीवभाव येतो, असं जे सगळं गणित आहे। आणि मग तिथे साधना करत असताना स्वरूपाचा आठव येतो, म्हणजे आपण नेमके कोण आहोत
हे जेव्हा साधकाच्या लक्षात येण्यासाठी हे दिव्य साधन आहे. दिव्य साधनेतून स्वरूपाची अनुभूती घ्यायची असते, स्वरूपाला पाहता येत नाही. झाडं म्हणजे ते मोठं मोठं जसं होतं तसं फांद्या वगैरे आल्या की ते फळ येणं वगैरे सगळा प्रकार होतो. बीकडे पाहिलं तर काही कळत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. पण त्याच बी फळते म्हणजे बी मध्ये रूपांतर होतं, बीचं रूपांतर झाडामध्ये. आता एखाद्या लहान मुलाला जर सांगितलं ह्या झाडाचं पहिलं स्वरूप काय होतं तर ते बी आहे, तर त्याला खरं वाटणार नाही. आता त्या झाडाचं मूळ स्वरूप बी आहे, तसंच आपलं मूळ स्वरूप जे आहे त्याला रंग रूप गुण काय नाही. बीला आकार तरी आहे, काहीतरी रंग आहे असं बघतो. झाडाचं स्थूल रूप आहे ते तरी सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की याच्यातून कोणतं झाड आहे. जे बिया आपण आपल्याला वेगळ्या वेगळ्या दाखवलं, छोटं तरी सांगता येणार नाही याचं ह्या झाडाचं हे बी. ज्याला माहिती आहे त्याला तो सांगू शकेल. तसंच आपलं जे मूळ स्वरूप आहे ते बीज आहे, बीजासारखं आहे. तिथे काही लक्षात येत नाही, पण तेच रूपातून प्रकट होतं. म्हणजे मानवी देहरूपाने प्रकट झालं. मग मानवी देहरूपाच्या सगळे आपल्या अवयव आले, ज्ञानेंद्रिय आले, कर्मेंद्रिय आले. मग तिथे परत मनाच्या ठिकाणी बुद्धी किंवा विचार करण्याची कुवत म्हणतो आपण, ती सगळी येते. आता आपण ज्या ह्या रूपाला आलो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण कुठून आलो, कसे आलो, आपल्याला काहीच माहित नाही खरं बघायला गेलं. आणि आपण म्हणून जे आपल्याला स्वतःला समजतो तेही आपण, ही समज आपली चूक आहे, चुकीची आहे. चुकीची कारण आपण आपला देह म्हणजे मी अशी जी आपल्याकडे भावना आहे आणि त्या भावनेतून आपण पाहत असतो. आणि त्या देहामध्ये आपण, हा देह म्हणजे मी, ह्या भावनेतून आपण इतरांकडे पाहतो. इतरही देह दिसतात, ते देह ते आणि माझे, आपले एक आपण आणि ते, असं ते सगळं पाहत असतो. आणि त्यामुळे वेगळे वेगळे विविधता येते. आणि त्याच्यातून मग मला हवं, दुसऱ्यापेक्षा मला अधिक हवं, की मी अधिक श्रेष्ठ, की तू कनिष्ठ, मी चूक, तू बरोबर, ह्याच्यामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की त्याच्यातून आपल्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर विकार निर्माण होत असतात. म्हणजे जे स्वभाव आपण म्हणतो तो स्वभाव येतो कुठून? मीपणातून. खरं आहे. आता ह्या मीपणातून स्वभाव म्हणण्यापेक्षा इथं त्याला विकार म्हणतो आपण, षट विकार जे म्हणतो ना, ते षट विकाराचं मूळ कारण म्हणजे हवेपणा. माणसाच्या ठिकाणी काहीतरी सतत त्याला हवं असतं. का हवं असतं ते कळत नाही, पण काहीतरी हवं असतं आणि त्या हवेपणासाठी तो प्रयत्न करत असतो ते मिळवण्यासाठी. मग ते मिळालं तर तो खुश होतो, नाही मिळालं तर तो चिडतो की दुःखी होतो. मिळालं तर अधिक अधिक चांगलं मिळालं हवं म्हणतो, मग तो लोभ आला, मद आला, मोह आला, लोभ आला. आणि ते अधिक अधिक मिळालं की त्याला अधिक आपल्यासारखं आपण म्हणून श्रेष्ठत्वाचा मद येतो, म्हणजे मात चढतो म्हणतो ना. मद म्हणजे मात चढणं. म्हणजे माणसं अशी जीवनामध्ये जे वागतात त्याला खरं कारण म्हणजे आपण कोण आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे जीवभावामुळे हे सगळे विकार निर्माण झालेले असतात. आता हे विकार असतात ते जिथे असतात त्याला म्हणतो आपण अंतर्मन. अंतर्मनातून राग येतो. राग आपल्याला बाहेरून येत नाही. काय कधी वेळा आपण राग येतो तो आतून असतो. म्हणजे हे सगळे विकार म्हणतो आपण, ते सगळे आपल्या जीवपणाचे विकार असतात किंवा जाणीवेची. दुसऱ्या सोप्या भाषेत म्हणजे मनाचे. राग हा मनात येतो, मनातून येतो. काम म्हणजे हवेपणा, हवं वाटतं ते मनातून हवेपणा असतो. लोभ असतो तो मनातून अधिक हवं असं वाटतं, लोभ असतो, मोह असतो. मद म्हणतो की मत्सर येतो, हे सगळं मनातून येतं, बाहेरून येत नाही कुठून. मनातूनच ते निर्माण होत असतात. आता ह्या 5 विकारांच्याच अंगाने माणसाचा सगळा स्वभाव बनलेला असतो. म्हणजे अंतर्मनामध्ये जो स्वभाव आपण म्हणतो, अमुक आहे माणसाचा स्वभाव असा आहे, तो तसा आहे, हा खूप रागट आहे किंवा हा हेकेखोर आहे वगैरे जे आपण म्हणतो ना,
आता त्याचं कमी जास्त प्रमाण सगळ्यांकडेच असतं, असं काही नाही की एकाकडे सगळे हे असतं असं काही नाही. पण हा विकार म्हणताना इथे जे वळण आपल्या जीवनाला आपण देत असतो त्या विकारातून आपलं जीवन कुठेतरी वेडवाकडं वाहतं बऱ्याच वेळा आणि आपल्याला कळत नाही. मग तेच आपण दुःखात पडतो किंवा इतरांना त्रास देतो, स्वतःला त्रास करून घेतो. असं सगळं जीवपणाचा तो सगळा स्वभाव झालेला असतो. हा स्वभाव जो असतो तो अंतर्मनाचा भाव असतो. अंतर्मनातून बहिर्मनात राग, लोभ आदी भावना सगळ्या अंतर्मनात असतात. रागाची भावना, द्वेषाची भावना, मत्सराची भावना, मद म्हणजे श्रेष्ठत्वाचा गंड असतो त्याचे, अशा सगळ्या ज्या भावना असतात अंतर्मनात असतात. ज्या वेळेला साधक जीवभावातून स्वतःचं परिवर्तन होण्यासाठी किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागत झाल्यानंतर आपल्या स्वरूपाची त्याला ओळख व्हावी वाटते, तर सद्गुरू ज्या मार्ग दाखवतो की अशी तुला ओळख करून घेता येईल या मार्गाने, तर ती जी ओळख असते त्याला म्हणतात साधना. म्हणजे ती करण्याचा प्रयत्न, त्या करण्याचा मार्ग आहे तो साधना. त्यामुळे प्रामाणिकपणे जेव्हा साधक तो साधायचा प्रयत्न तर काही लवकर लगेच साधता येणार, कारण ती सूक्ष्म गोष्ट आहे. आपल्या मुळापर्यंत पोहोचणं आपण ही गोष्ट सूक्ष्म आहे आणि अतिसूक्ष्म असल्यामुळे ती लक्षात येत नाही. तर त्यासाठी साधक विविधतेने प्रयत्न करत असतात. जे खरोखर सद्गुरूंना शरण येतात ते सद्गुरूंनी जो मार्ग दिला त्याप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न करतात. आता प्रयत्न करता करता बऱ्याच वेळा त्या जवळच्या स्टेपवर पर्यंत पोहोचतात सुद्धा. नाही असं नाही की त्या लेवलला पोहोचतात, तिथे त्यांना तो अनुभव पण येतो, निवांतपणा मिळतो. आता इथे दोन गोष्टी आहेत. परत निवांतपणा हा बाह्यांगाने असतो आणि अंतरंगाने निवांतपणा असतो. दोन गोष्टी. निवांतपणा म्हटल्यानंतर आपण खूप धावाधाव केलेली आहे आणि घरातून बसलो हुश करून बसलो आणि थोडा बसलो की बरं वाटतं, मग तो निवांतपणाच असतो. तेवढ्या पुरतीचा तो थोडा वेळा निवांतपणे निघून जातो. म्हणून साधनेला बसताना निवांत होऊन बसलं पाहिजे म्हणतात. त्याचा अर्थ काय, बाह्यांगाने जे आपण इकडे तिकडे धावपळ करतो ना ते एका जागी स्थिर बसा, कुठे आवाज येणार नाही, ते म्हणजे इकडे तिकडे तुमचं मन फिरणार नाही म्हणून अशा एकांत जागी बसा. म्हणजे सगळी पंच ज्ञानेंद्रियांना कुठे गुंतवायचं नाहीये अशा ठिकाणी बसा, म्हणून त्याला म्हणतात निवांत होऊन बसा. उगाराय निवांत क्षीणशिवा असं जे सांगितलं आहे. साधनेला बसण्याच्या अगोदरची ती पूर्वतयारी असते, पण तो खऱ्या अर्थाने निवांत झालेला नसतो. खऱ्या अर्थाने मनामध्ये ते विचार येत असतात तिथे, तर ते निवांतपणा नसतो. बाह्यांगाने निवांत बसला, एका जागी शांत बसला वगैरे असा तो. मग तो बाह्यांगाचा निवांतपणा साधल्यानंतर तिथे जेव्हा तो विशिष्ट मार्गाप्रमाणे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तो प्रयत्न करत असतो तर हळूहळू तो त्या लेवलला पोहोचतो आणि तिथे त्याला परत निवांतपणा जाणतो. आता ही जी निवांत अवस्था असते, आता ह्या निवांत अवस्थेमध्ये दोन गोष्टी होत असतात. ह्या निवांत अवस्थेमध्ये एक तर तो झोपेत जातो किंवा दुसरी गोष्ट तो नेणिवेत जातो. नेणिवेत म्हणजे तो झोपेत नसतो पण जागा आहे म्हणता येत नाही अशी अवस्था असते. आणि तिसरी गोष्ट असते की ह्या दोन गोष्टीच्या पलीकडे तिसरी जी गोष्ट असते तिथे तो त्या तत्वाचा अनुभव घेऊ शकतो. तिथे असणेपणाचं जे किंचितचं जे भान असतं ती अवस्था असते, त्याला म्हणतात साधनेची ते एक विशिष्ट अवस्थेपर्यंत तो पोचलेला आहे. आता त्या अवस्थेला पोचल्यानंतर शांत होणं, निवांत होणं, मन स्थिर राहणं हे सगळे प्रकार त्याला हळूहळू कळायला लागतात. की स्थिर मनाने पाहायचं असेल तर आपल्याला निवांत व्हायला पाहिजे, शांत व्हायला पाहिजे, ते कळतं. आता ही प्रोसेस रोज करावी लागते, एकदा करून होत नाही. ते केलं म्हणजे झालं असं नाही. पण एक कळतं की आपलं जे स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार किंवा सगुण निराकार आहे, त्याला रंग रूप आकार काही नाही, हे सद्गुरूंच्या मार्गदर्शन तिथे गेल्यावर सुद्धा कळतं असं नसतं. मग सद्गुरू सांगतात की ही अवस्था आहे, ही अवस्था आहे. अशी जी अवस्था असते तिथे मार्गदर्शन सतत सद्गुरूंचं लागतं. म्हणजे आपण मनाने म्हणून आपण हे नुसतं केलं की पार होऊ का, तसंही होता येत नाही. तिथे सद्गुरूंचं सतत मार्गदर्शन ही आवश्यक असतं. परत लक्षात, म्हणजे एका बाजूने सद्गुरूंचं मार्गदर्शन, दुसऱ्या बाजूने सद्गुरूंचा संग, या दोन गोष्टी झाल्यानंतर पुन्हा अंतर्मनाचं शुद्धीकरण तिथे पटकन झालं असं होत नाही. म्हणजे तिथे
स्वभाव तसाच राहिलेला असतो, पण आपलं स्वरूप आहे हे कळलं, त्याला निवांत होण्याची अवस्था म्हणजे ही प्राथमिक अवस्था असते तशी. म्हणजे परमार्थातली खरी प्राथमिक अवस्था ती की तिथे शांत होणं, निवांत होणं, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होत असतात. पण अंतर्मनाचं परत शुद्धीकरण होण्याची खूप आवश्यकता असते. त्यासाठी वाचन, श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास आणि संत संग म्हणा की सद्गुरु संघ किंवा सत्संग, ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असतात. इथे साधक स्थिर मनाने एक तर सद्गुरूंचा संघ कशाला हवा, तर सद्गुरू कसे बोलतात, कसे वागतात, सद्गुरूंचं कसं स्थिरपणे बोलणं आहे, तर सद्गुरू कुठे मार्गदर्शन कसं करतात, म्हणजे सहज बोलती तोची उपदेश, त्याच्यातून सहज उपदेश मिळतो आणि त्याच्यातून आपल्याला सुधारण्यासाठी सद्गुरूंचा संघ तयार असावा. म्हणजे साधनेतून जेव्हा आपण परत देहावर येतो, म्हणजे साधनेत असं तो देहाविरहित ती अवस्था असते, म्हणजे देहाकार राहत नाही. म्हणजे देह आहे पण देहाच्या शिवाय आपण जे आहोत त्याचं अस्तित्व जाणलं, ते बरोबर केलं. त्याच्यातून पुन्हा इथे सत्संग म्हणजे संत संघ किंवा सद्गुरू संघ का हवा, तर त्यांचं सतत अनुनय करून आपला स्वभाव आपल्याला बदलायचा असतो. त्यासाठी संत संघ कशाला हवा मग असं वाटतं ना. तर इथे श्रवण, वाचन, चिंतन म्हणजे ज्यावेळेला आपण इतरांशी संबंधित होतो तेव्हा इतरांशी संबंधित होताना आपल्याला सर्वांना आनंद कसा देता येईल आणि तो आनंद देण्याची जी कला आहे ती पहिली शिकली पाहिजे. आणि त्यासाठी आपले एका बाजूने विकारांवर मात करता आली पाहिजे. म्हणजे जो स्वभाव आहे अंतर्मनात आपले अनेक वेगळे वेगळे स्वभाव आहेत, तर सद्गुरूचं मार्गदर्शन करत असतील, बस असं तू वागू नकोस, असं बोल, असं कर, असं मध्ये मध्ये ते सांगतात. डायरेक्ट सांगणार नाही की तू चुकतोयस म्हणून, कारण चुकतो म्हटलं की त्याला कोणाला आवडत नाही. एक तर तो एवढा शरणागत असला पाहिजे की सद्गुरूने टपली मारली तरी गपचूप बसला पाहिजे. इथे बऱ्याच वेळेला होतं चुकलं म्हटलं की तो शिष्य म्हणतो नको आम्हाला, काय याचा उपयोग नाही, आम्हाला त्या चुका दाखवतो, असं झालं तर गोंधळ होतं. म्हणून जपून सद्गुरू पण विचार करतात, याला चुकलं म्हटलं तर रागाला पळून जाईल, त्यापेक्षा आपला हळूहळू माझा बाब्या बाब्या म्हणत म्हणत सुधारायचं असं असताना आपले सद्गुरूने असं भरपूर केलं, कळलं ना. सगळे असे सांभाळले म्हणून सगळे तिथे थांबले, पुढे गेलेच नाही. खरं म्हणजे तिथे रफटप असायला पाहिजे की चुकतं तर चुकतं, बरोबर तर बरोबर आहे, सांगता आलं पाहिजे. पण प्रत्येक जण तेवढं परखड नसतात सद्गुरू, कारण तो पण स्वभावच असतो सद्गुरू. कोणते सद्गुरू परखड असतात, कोण अगदी माळ, जसं तुकाराम महाराज परखड होते आणि ज्ञानेश्वर माऊली एकदम माऊली म्हणायचे त्यांना. म्हणजे दोघांमध्ये जो फरक होतो तिथे, म्हणजे तुकाराम महाराज बाप वाटेल तसा बोलेल, काय पण बोलेल, आणि ज्ञानेश्वर माऊली आपली मायेने, आईच्या मायेने सांभाळून गेलं, असा तो प्रकार. दोन्ही संतांमध्ये ते फरक होता तसा. अनेक सद्गुरूंमध्ये पण स्वभाव प्रत्येक, आता सगळ्यांचा स्वभाव शुद्ध होतो म्हणजे नेमकं काय होतं, हा महत्वाचा बोलत असतो. इथे परिवर्तन काय झालं पाहिजे, परिवर्तन सर्वांप्रती आपलेपणा जो आहे ना तो निर्माण होणं साधनेतून. पण तो लगेच होत नाही, कारण असणेपणाचा अनुभव म्हणजे पुढे काय हे कळत नाही. त्याचं परत पुढे मार्गदर्शन सतत करून घ्यावं लागतं. आणि ते करत असताना एका बाजूने अहंकार बाजूला होतो, म्हणजे मी देह आहे हा जो सूक्ष्म अहंकार आहे, जो सर्व विकारांचं मूळ आहे, ते बाजूला झाल्यामुळे विकार आधारहीन होतात खरे सांगत त्या क्षणाला. पण तो देहावर आल्यावर परत तो अहंकार जागा होतो. म्हणजे साधकाने किती सावध राहिला पाहिजे. म्हणजे साधक घसरू शकतो म्हणतात ना ते इथे. मग तोच साधक एखाद्या वेळेला कोणातरी वेडवाकडं बोलू शकतो, रागावू शकतो, सरळ करतो. मग आपण म्हणाले काय करतो, एवढे दिवस हे करतो, काय उपयोगायचा असं म्हणतो ना. पण अंतर्मन शुद्ध होईपर्यंत साधकाला सद्गुरूंचा संघही हवा असतो आणि सद्गुरून केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं आचरण बदलण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. लक्षात महत्वाचं घ्यायचं की इथे बऱ्याच लोकांचा गैरसमज होता, आपण साधना बरोबर करतो बस झालं, तसं नाही. इथे आपल्या चुका सद्गुरूंकडून समजून घेणं हे फार महत्वाचं असतं. पूर्वी सद्गुरू काय म्हणायचे, अरे मी चुका सांगितलं तर लोक समोर बसणार नाहीत, पळतील ना.
कोणाला आपली चूक सांगितलेली आवडत नाही, पण बरेच जण सद्गुरू आम्हाला सांगावं चुका आमचं काय चुकतं. सद्गुरू हसायचे, काहीच बोलायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे चूक सांगायला लागली की आता काय खरं राहणार नाही. राग येतो आपल्या चुका सांगितलं तर कोणाला येतो राग, कारण तो अहंकार असतो आपल्याकडे. पण जो खरा शरणागत असतो तो सद्गुरूने सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीचा राग करून घेणार नाही, त्याला वाईट वाटणार नाही, कारण सद्गुरूने सांगितलं तरी तो तिथे चिटकून राहतो. तो खरा शिष्य असतो खरा सांगायचं तर. आणि म्हणून इथे अंतर्मनाचं शुद्धीकरणासाठी श्रवण पाहिजे, शुद्ध श्रवण. व्यवहारात सर्वांबरोबर वागताना देहाच्या द्वारेच आपल्याला जीवन जगावं लागतं. परत लक्षात ठेवा, जरी साधकाला आपल्या स्वरूपाचा अनुभव यायला लागला तरी सुद्धा अंतर्मनाचं शुद्धीकरण होण्यासाठी त्याला परत तो संत संग हवाच. सतत सद्गुरूंबरोबर का राहायचं असतं की एकदा मार्गमळ कशाला राहायला पाहिजे असे काही लोकांना प्रश्न पडेल ना. बस झालं, आता काय एवढं माहिती आहे आपल्याला, साधना केली की झालं. पण ते तेवढं पुरेसं होत नाही. त्यासाठी पुन्हा सद्गुरूंबरोबर राहून आपला अहंकार देहातून कार्यरत असताना कमी करण्याची कला आपल्याला शिकता आली पाहिजे. देहाच्या द्वारे आपण कार्य करतो म्हणजे देहाचा संबंध आलाच, पण देहाचा संबंध आला तरी सुद्धा तिथे अनुसंधान आपण आहोत हे चैतन्य स्वरूप आहोत. हा जो बोध आहे तो बोध आपल्याला तिथे थोड्या वेळासाठी धरता येतो आणि काही वेळा तो आपला निघून जातो. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कधी ते गुंततो, रागावतो, चिडतो, पटकन समोरच्याचा विचार न करता काहीतरी बोलून जातो. असं जे सगळीकडे आपण पाहतो ना, जीवनामध्ये आपण पाहतो. साधक आहेत, पण साधक असले तरी आपण म्हणतो असं भांडतोय तो, की रागावतोय, की काहीतरी वेळेवाकडं वागतोय. त्याचा अर्थ त्याला तो संत संघात नाहीये, की आपला जो अहंकार आहे तो अहंकार कमी करण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा साधनातून अनुभव घ्यायचा असतो आणि त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर परत जीवन जगायचं असतं. त्या अनुभवाच्या अधिष्ठान जीवन जगता येत नाही, माणसाला कळत नाही. एकांतात डोळे बंद केले की बरं वाटतं, सगळं चांगलं आहे, पण डोळे उघडल्यावर सगळे प्रॉब्लेम समोर येतात परत. मग घरात असाल तर घरातले प्रॉब्लेम, घरातला प्रत्येक माणूस कसा वागतो बोलतो त्याप्रमाणे आपण आपलं मन वरखाली होत असतं. शेजारी गेलं तर शेजारच्यांचा प्रॉब्लेम, समाजात गेलं की समाजाचा प्रॉब्लेम, सगळीकडे प्रॉब्लेम येतो. आता हे जे सगळे प्रॉब्लेम येतात ह्याचं कारण काय? तर ह्याचं कारण आपल्याला आपलं अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं आहे, हे लक्षात घेता आलं पाहिजे. अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. आणि अंतर्मनाचं शुद्धीकरण म्हणजे परत लक्षात ठेवायचं की आपल्याकडे फक्त माझ्यापुरती बघण्याचा जो माझा स्वभाव आहे, सर्वात महत्वाचा, साधकाला माझं म्हणून स्वतःपुरती बघण्याचा स्वभाव आहे, तो बाजूला करायचा आहे. कारण मी नाहीच आहे. आज मी आहे जे म्हणतोय ना प्रत्येक जण, तो खरं मी नाहीच आहे. म्हणजे काय? आता मी म्हटलं तर आपण कुठे हात लावतो? छातीकडे. आता छातीकडे म्हणजे तिथे काय आहे? चामडी आहे, हाड आहे. ते म्हणजे मी आहे का? नाही. मग दुसरीकडे कुठे लावलं? डोक्याकडे लावलं. तर डोकं तरी काय आहे? हाड आहेत. तिथे मी कुठे आहे? म्हणजे शरीराच्या ठिकाणी कुठेही मी म्हणून बघा, कुठेही मी नाहीये. शोधा, मी आहे का? हात म्हणजे मी आहे का? नाही. पाय म्हणजे मी आहे का? नाही. डोळा म्हणजे मी आहे का? नाही. कान म्हणजे मी आहे का? नाही. कुठेच मी नाहीये. मग हा मी आला कुठून? मग काही लोक म्हणजे डोकं वापरतात, सगळं देह मिळून मी आहे. बरोबर ना? आता सगळा देह मिळून जो मी आहे असं आपण कल्पना करतो. ही कल्पना आहे. म्हणजे खरा मी कोणच नाहीये. पण तो खरा मी कोणच नाही, तोच मी आहे म्हणून करतो, त्याला म्हणतात अहंकार. म्हणजे हे डोळे उघडे केल्यानंतर सर्वत्र पाहताना हा मी म्हणून कोणच नाही हे कळलं पाहिजे, तर अहंकार जातो. इथे मी म्हणून जो बघायला लागतो, मग आहे कोण? तर आहे ते चैतन्य आहे. लक्षात घ्या. हे जे मी आपण म्हणतो मी म्हणून बघतो आहोत ना, हे देहाच्या अपेक्षेत इथे कुठेच मी नाहीये. हृदयात पण नाहीये, डोक्यात पण नाही, कुठेच नाही.
मग मी म्हणून जी आपण कल्पना आहे तीच बाजूला करायला पाहिजे. कल्पना बाजूला गेली की उरला काय? उरला उरे विठ्ठल. म्हणजे आहे ते ईश्वरी शक्ती आहे, ती ईश्वरी शक्तीच देहातून कार्यरत आहे. हे सत्य आपल्याला डोळे उघडल्यानंतर समजलं पाहिजे. परत डोळे बंद करून आपण म्हणू आहे कळलं आम्हाला, तिथे बरं वाटलं, शांत वाटलं, निवांत वाटलं, चांगली अवस्था आहे. पण व्यवहार करताना परत त्या स्थिर मनाने, शांत मनाने, आनंदाने प्रत्येक गोष्ट अनुभवता आली पाहिजे आपल्याला. परिस्थिती वेगळी वेगळी असणार, प्रत्येक क्षणोक्षणी परिस्थिती बदलणार. बाहेरच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या परत 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 बदलतच राहणार. कधी अनुकूल असेल, कधी प्रतिकूल असेल, सगळं असेल. म्हणून आज कालच एक साधक आला होता आणि तो म्हणाला माझ्या मागच्या गोष्टी अशा डिलीट करता येतील का? म्हणजे मला आठवणारच नाहीत कसल्या. मला भूतकाळातल्या गोष्टी, डोकं खराब होतं ना भूतकाळातल्या गोष्टी. तर म्हणला नाही, त्याला कोणी हिप्नॉटिझम करताना त्याने सांगितलं मी तुझ्या डिलीट करणार सगळं. पण लोक बघा काय असतात. तो हिप्नॉटिस्ट त्याच्याकडे गेला. कोणते ते मित्र होता, म्हणजे पैशासाठी वगैरे नाही, त्यांचं तो आहे ज्ञान तसं. त्याला हिप्नॉटिझमच्या ह्याच्यामध्ये करून त्याला अंतर्मनला सगळं स्वच्छ केलं म्हणतो. म्हणून त्याला स्वच्छ केल्यासारखं वाटलं. त्यामुळे मला बरं वाटलं थोडं. आणि घरी आल्यानंतर मला आणखीन काहीतरी त्रास व्हायला लागला. म्हटलं असं तुला जायला कोणी सांगितलं तिथे? कारण इतकं सोपं नाही मनाशी खेळणं. अंतर्मनाशी खेळायचं म्हणजे अत्यंत वाईट. कारण तिथे जे जी लोक अशी गेलेले ते अनेक लोकांना फ्रस्ट्रेशन किंवा वेडेपण आलेलं आहे. म्हणून तिथे कधीच जायचं नाही, कारण ते अंतर्मनाशी खेळ खेळतात. तिथे ते काही बरोबर नसतं. आणि म्हणतो त्याने सांगितलं होतं मला डिलीट कर, तुम्ही करू शकता. म्हटलं मी नाही डिलीट करणार, आणि माझ्याकडे नाही ते डिलीट करायचं. तुला मन स्ट्रॉंग करायचं मी सांगेन. माइंड स्ट्रॉंग कर. डिलीट कशाला करायला पाहिजे? तुझं माइंड स्ट्रॉंग झालं की काय त्याचं फिकीर नाही. झालं ते झालं. आता आनंदात राहा ना. मागच्या गोष्टी काय झाल्या, कोणाला काय पडलेलं आहे, आज कसं आहेस, आनंदात आहे. उद्याची काळजी करू नकोस. आता काय होईल ते आनंदात राहा. इथे आपलं मन स्ट्रॉंग झालं पाहिजे, मजबूत झालं. लक्षात ठेवा. हे मजबूत मनासाठी मनामधल्या ह्या नकारात्मक गोष्टी आपल्याला बाजूला करता आल्या पाहिजेत. आपणच इथे आपणच करायचे. आपणच म्हणजे कोण? जो मी म्हणून कोणच नाही, ती ईश्वरी शक्ती आहे. त्या ईश्वरी शक्तीने हे लक्षात ठेवलं पाहिजे. ती ईश्वरी शक्ती आहे. त्या ईश्वरी शक्तीला भूतकाळपण आणि भविष्यकाळ नाही, तिला वर्तमान काळ माहिती आहे फक्त. ईश्वरी शक्ती म्हटलंस की वर्तमानात जीवन जगशील, आणि मी म्हणशील तर भूतकाळ आणि भविष्यकाळात उड्या मारत बसशील आणि तिथे दुःखी होशील. लक्षात घे. म्हणून भूतकाळाचा विचार करायची गरजच नाही. भूतकाळातल्या ज्या गोष्टीचा अनुभव आहे त्या अनुभवावरनं वर्तमानात आनंद कसा राहायचा हे कळायचं. भूतकाळात काही चुका केल्या आहेत, म्हणजे चुका आपल्या होत आहेत बोलण्यातून, वागण्यातून, ते सुधारायचं. म्हणून आता मला कसं वागता येईल, आता मला सगळ्यांशी आनंदाने कसं बोलता येईल, मला आनंद कसा घेता आणि सर्वांना आनंद कसा देता येईल, माझ्यामुळे कोणी दुःखी होता कामा नये, हा जो बोध आहे तो लक्षात ठेवायचा. कारण हा देह जो निर्माण झालाय ह्या परमेश्वराकडनं तो आनंदासाठी आहे आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी, दोन गोष्टीसाठी. हे ज्ञान ग्रहण करता आलं पाहिजे. आणि ज्ञान ग्रहण करण्याचे दोन मार्ग. एक प्रत्यक्ष त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. तो अनुभव घेतल्यानंतर मनाच्या ठिकाणी निश्चय झाला पाहिजे, हो हे आहे ते चैतन्यच आहे. पण डोळे उघडल्यानंतर तो निश्चय निघून जातो. डोळे उघडल्यानंतर मी जो नाही त्या मीच्या मागे लागलेलो असतो आपण. माझं नाव झालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे ना, मान दिला पाहिजे. लोकांनी मान नाही दिलं तर मला राग येतो, कोणी घरात का माझ्यासारखं बोलला नाही तर मला राग येतो. तर तीच व्यक्तीच मला म्हणाली माझा एक लहान भाऊ आहे, पण मी सांगितलं मला कधीच ऐकाल, मला दादा दादा म्हणतो पण त्याच्या मनात माझ्याबद्दल आदरच नाही म्हणे. कारण तो सीए आहे, हा सीए नाही, म्हणजे तो जरा जास्त शिकलेला आहे आणि तो त्याला शिकवतो. पण हे जे त्याला वाटतं त्यावेळेला तो पण मानपानामध्ये आपण अडकतो ना. कारण दादा आहे, तो आहे, हुशार आहे, त्याचं त्या पद्धतीने मागतो. पण आपल्याला इथे मानपानात अडकायचं नाही. कोणीतरी मला मान दिला पाहिजे, कोणीतरी अपमान केला तर मला वाईट वाटत. कारण हे सगळं कोणासाठी आहे, तो जीवभाव आहे. जीवभाव म्हणजे जे आपण नाही ते आहे हे समजणं म्हणजे जीवभाव. आणि जे आपण आहे ते आहे हे समजणं म्हणजे शिवभाव. लक्षात घ्या. जे नाही त्याला पकडायला धावू नका. आपण उलट करतो, नाहीये त्याला पकडतोय आणि जे आहे त्याला लक्षातच घ्या.
आणि तिथे सगळं विकारांचं मूळ आहे, कळलं. आणि म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. परत एका बाजूने साधना आहे आणि दुसरं म्हणजे श्रवण, मनन, चिंतन. आपला स्वभाव आपल्याला बदलता आला पाहिजे, पण आपला स्वभाव आपण चुकतो हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. आपण काही चुका करतोय, बोलताना कोणतरी वेडावाकडं बोलतोय, कोणाचं मन दुखावतोय, पटकन आपल्या बोलण्यातून काहीतरी वेडावाकडा शब्द येतोय आणि आपण आपल्यामुळे इतरांना दुःख होत आहे हे बऱ्याच लोकांच्या लक्षातच येत नाही. त्यांना वाटतं आपण एकदम बरोबर आहोत, आपण एकदम चांगले आहोत, पण त्याला पुढे मिळणारा परिणाम पण लक्षात येत नाही. आता कसं असतं, एखादी व्यक्ती बोलते त्याला कळत नाही, पण त्यामुळे बाकीच्या व्यक्ती त्यातून लांब पडतात. तर तो डायरेक्ट लांब पडायचं काय कारण आहे असं जे म्हणतो ना आपण बघा, एखादा माणूस जास्त काही हुशार आपण जाऊन दे त्याच्या बाजून लांब राहिलेलं बरं, असं जात नाही आपण पटकन. किंवा एखादी व्यक्ती काहीतरी मोठमोठ्या गोष्टी सांगायला लागते नको नको त्या, आणि त्याच्यातून आपण अशा माणसं बडाया मारणाऱ्यापासून लांब जा, किंवा आणखी काहीतरी वेडवाकडं का सांगणाऱ्यापासून लांब जा. काही लोकांना भूताखेताच्या गोष्टी सांगायची हौस असते बघा, आणि बरेच लोक ऐकायला जातात बरोबर, कारण भूतखेत म्हटली की अधिक आवड असते माणसाला, कळलं ना. जे दिसत नाही ते बरं बघा, जे दिसत नाही ते बघायचं, ते काय स्वरूप बघायचं ते बाजूला झालं, भूत दिसतं का बघायला जातात माणसं. म्हणजे कल्पनेतून माणसं कशी वागतात आणि त्याच्यातून आपल्याच चुका आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याच चुका सांगणारा कोणतरी हवा, खरं सांगायचं, पण सांगणाऱ्यावरती श्रद्धा हवी आणि सांगणारा ज्ञानी हवा. दोन गोष्टी असल्या पाहिजे. की चूक प्रत्येकाची होती. मी नेहमी सांग, नो वन इज परफेक्ट. 100% माणूस चांगलाच आहे असं सांगता येत नाही. किती मोठा माणूस आहे. आता तुम्हाला नरेंद्र मोदी 100% परफेक्ट म्हणताय, अरे सगळेच काँग्रेसवाले वगैरे सगळे ओरडतील हे कसलं परफेक्ट. त्यांच्या प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे वेगळे असतात ना. पण आता आपण म्हणतो अरे बापरे एवढं चांगलं कार्य केलं म्हणजे चांगला मोठा माणूस आहे. आपण म्हणतो महात्मा गांधी परफेक्ट, एवढं खरं बघायला गेलं तर राजकारणात असून संत आहेत, संतत्व होतं तिथे खरं सांगायचं. पण बाकीच्या राजकारण्यांना वाटतं का नाही नाही, उलट त्याला मारायलाच लोक धावली. म्हणजे बघा कसं असतं, पाहणाऱ्याची प्रत्येक दृष्टी वेगळी असते ना. आपण चुकतोय की बरोबर हेही कळत नाही लोकांना. म्हणून सर्वसाधारण जीवनामध्ये आपण चुकतो हे कळत नाही, पण हे सांगणारा पण परत कोणतरी पाहिजे. हा बाबा ते चुकलं, पण ते कोणातरी विचारण्यासाठी तुम्ही त्याला अथॉरिटी दिली पाहिजे ना. बाबा सांग, आम्ही तयार आहोत ऐकायला चुकलं तर आणि सुधारायला तयार. आता घरामध्ये नवरा बायकोने जर एकमेकाला सांगितलं तर हे चुकतं तर मग काय महाभारत सुरू होईल. तुम्ही शहाणे शिकवू नका आम्हाला म्हणाल है ना. कारण एकमेकावर त्या बाबतीत श्रद्धा नाही. तुम्ही सांगता काय बरोबर नाही. नवरा कधीच बरोबर नसतो आणि नवऱ्याला बायको पण कधी बरोबर नसते. तो तिच्या चुका त्याला माहिती आहे, त्याला त्या चुका माहिती असं एकमेकाला दोघं काही कुठे चुकतात ते बरोबर माहिती आहे. पण चुका शोधत बसला तर तिथे भांडणं होतात. म्हणून त्यावेळेस चुका कोणाच्या नवरा शहाणा असेल त्याने कधी चूक सांगायची नाही. बायकोने किती प्रेमाने विचारलं माझी चूक सांगावं, नाही ना तुझ्यासर्व कोण शहाणच नाही म्हणत. कळलं ना, तो नवरा शहाणा. कळलं. म्हणून इथे चुका सांगणं आणि ऐकणं ह्यासाठी जी सामंजस्य वृत्ती पाहिजे ना ती कठीण आहे, म्हणजे दुर्लभ आहे म्हणते. कोणी कोणाच्या जर चुका सांगता कोणालाच आवडत नाही. बाहेरही कोणी सांगितलं तरी आवडत नाही, जवळचा माणसांना आवडत नाही. पण तिथे एकच स्थान आहे की जिथे तुम्ही सांगू शकता, तो म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंकडे येऊन आपल्या स्वभावाच्या गुण अवगुण आपण, आता इथे दोन गोष्टी आहेत. दुसरी म्हणजे आपण नेहमीच साधना सांगतो ती म्हणजे निरीक्षण आणि परीक्षण. आपलंच निरीक्षण परीक्षण आपण करत राहिलं पाहिजे. दिवसभरामध्ये आपण कसे वागतो ते संध्याकाळी शांतपणे विचार करत बसायचा. किती लोकांची बरोबर आपण कसे बोललो, त्यामुळे काय वाद झाला, किंवा संवाद झाला, कुठे थांबलो, कधी नाही थांबलो, काहीतरी बोलून गेलो आणि मग वाटतं अरे उगीच बोललो. हे आहे ना, हे सगळं आपल्या चुका आपल्याला कळतात आणि मग त्यावेळेला परत आपल्या स्वतःकडेच सांगून ठेवा, तिथे सावधपणे देऊन ठेवा, परत ही अशी चूक होता कामा नाही. म्हणजे एक निरीक्षण परीक्षणातून आपल्याला सुधारता येतं. कारण सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं निरीक्षण परीक्षण करता येतं आणि त्याचा विवेकाने विचार करता आला पाहिजे. म्हणून विवेक पाहिजे. आपण म्हटलं ना, परमार्थ असो किंवा प्रपंच असो, माणसाकडे विवेक एकदा जागृत झाला
आपल्या चुका त्याला समजायला लागतात. जितकं निरीक्षण परीक्षण आपण करायला लागतो तितकं हळूहळू चुका समजायला लागतात. नाही असं नाही, तिथे लक्ष दिलं पाहिजे आपल्या चुका काय. आणि परत लक्षात ठेवा, किती माणूस किती शहाणा वाटला तरी त्याच्याकडनं चुका घडू शकतात. हे ज्याला कळलं तो शहाणा, म्हणजे आपलं चुकू शकतं हे ज्याला समजतं ना तो शहाणा असतो. पण काही लोकांना वाटतं आम्ही चुकतच नाही, सगळे जग चुकेल पण मी चुकणार नाही, त्याला म्हणतात अहंकार. कळलं ना. आणि ज्याला वाटतं हा आपण चुकू शकतो तो जरा अहंकार कमी झाला त्याचा, कळलं नाही. तर इथे अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी एक तर सद्गुरूंचा संग घ्यावा लागतो. वाचन, श्रवण, मनन, चिंतनातून आपला अंतर्मनाचा पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करावा लागतो. तिसरी गोष्ट निरीक्षण परीक्षण करून तिथे सुधारणा करायची. चौथी गोष्ट सर्वांचं भलं दे, सर्वांचं भलं दे, सर्वांचं भलं दे हा जप मनामध्ये असला पाहिजे. जो भेटेल त्याचं भलं दे. तो काय करतो, कसा वागतो, काय बोलतो ह्या गोष्टीत पडायचंच नाहीये. सर्वांचं आपण जिथे ज्यांच्याशी भेटू समोर तर मनातून पहिलं मनात आलं पाहिजे याचं भलं होतं, मग बोला, ते पण सांभाळून बोला. परत वाटेल असे बोलत परत गोंधळ होणार. म्हणजे सावधपणे प्रत्येकाशी बोलता आलं पाहिजे आपल्याला. आपले विचार करण्याची जी पद्धत आहे ती बऱ्याच वेळा नकारात्मक असते. निगेटिव्हली आपण सगळे अर्थ लावत असतो. कसं असतं, रात्रीच्या वेळेला जर आपल्याला फोन आला, झोपलेला असतो, झोपलेला आणि उठलात तर का प्रेमाने बोलता काय, ह्या लोकांना कळतं का नाही, डोकं बी फिरलं का ह्या वेळेला का फोन करायचा असतो का नाही. अरे समोरच्या बिचाराची भावना काय, त्याची धारणा काय, त्याने एवढा रात्री फोन करा, काहीतरी त्याचं असेल ना, समजून घ्यायला पाहिजे ना. पण तसं होत नाही. तो तिथे आपल्या मनामध्ये एवढा रागा निर्माण होतो आणि मग त्याच्यामध्ये चीड येते वगैरे ना. खरं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शांतपणे तिथे सामोरं जाणं हे आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे. तिथे आपल्यामध्ये त्रागा निर्माण होतो. आता समजा साधनेला बसा आणि त्यावेळेला बेल वाजवलं पण मग काय करायचं असं बऱ्याच लोकांना. बरं मी उठायचं आणि दरवाजा उघडायचा, दुसरं काय करायचं. दरवाजा नाही उघडला तू गपचूप बसेल तो आणखीन बेल वाजवत बसेल आणि मग तुझी साधना होणारच नाही. कारण एकसारखा बेलचा आवाज ऐकला की मनातल्या मनात त्याला काय कळतं की नाही मी साधनेला बसला, तू बसलं त्याला काय माहिती. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या सामंजस्य वृत्ती जी आहे ना ती आपल्याकडे जास्तीत जास्त स्वीकारण्याची वृत्ती तयार झाली पाहिजे. म्हणून प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार आणि मग त्याला सकारात्मक विचार ह्या दोन गोष्टी आपल्याला आल्या. स्वीकारायचं आणि तिथे नकारात्मक गोष्टी कोणतीच येता कामा नये. जितकं आपण नकारात्मक होतो तितके रागावतो, चिडतो, दुःखी होतो, निराश होतो. बघा लक्षात घ्या. आणि जितकं सकारात्मकतेने सांभाळलं की तिथे सहजपणे आपण आनंदात राहिलो. समजून घ्यायचं असतं ना की बा रात्रीच्या वेळेला त्याने फोन केला, काहीतरी कारण असेल. अगदीच कारण नसेल त्याने आपल्याला प्रेमाने फोन केला एवढं तरी लक्षात ठेवा ना. रात्रीच्या पण तुमचं प्रेमाने आठवण काढतं की नाही. असतं असं काही लोक बोलतात करतात तर तेवढं. म्हणजे इथे जर आपण पॉझिटिव्हली घेतलं तर सगळं काही चांगलं असतं. पण पॉझिटिव्ह नाही घेतलं तर पुढच्या वेळेला जर सकाळचा फोन आला तरी काय माणूस रात्रीचा फोन करतो असा विचार येणार ना परत. म्हणजे इथे आपण कसे पाहतो जीवनाकडे, म्हणजे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आपली बदलली पाहिजे. म्हणजे एका बाजूने साधना, पण साधनेतून ही दृष्टी बदलल्यानंतर तिथे प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करून तिला चांगल्या पद्धतीने सामोरं कसं जायचं हे कळलं पाहिजे. हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा आपले हे अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. लक्षात घ्या, निरीक्षण परीक्षण, सद्गुरूंचा संग, तिथे श्रवण वाचनातून आपण चांगले गुण आत्मसात करण्याचा विचार. प्रत्येक वेळेला आपल्याला हा गुण आत्मसात करता आला पाहिजे. आपल्याला सामंजस्य वृत्ती असली पाहिजे, सहनशील वृत्ती असली पाहिजे. कारण सहनशील असल्याशिवाय सामंजस्य वृत्ती येऊ शकत नाही. सहन झालं नाही तर तू काय समजून घेणार, काही समजून घेत नाही ना. सहनशील असेल तर समजून घेऊ शकतो. म्हणजे काही वेळेला आपल्या काही गुणांची उपासना म्हणजे कृतज्ञतेचा गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यात महत्वाचं. कृतज्ञतेमध्ये सगळे सद्गुण येतात. म्हणून रोज रात्री सर्वांप्रती कृतज्ञतेने लिहित बसायला पाहिजे. सर्वांप्रती ज्याच्याशी आपला थोडा जरी संबंध आलाय, ऑफिसमध्ये भेटला, गाडीत कोणतरी भेटला, कोणत्या गाडीत ट्रेनमध्ये जागा दिली बसायला, त्याचंही आठवण करून त्या व्यक्ती जरी नाव माहीत नसेल तरी बाबा त्याच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे मनापासून.
ज्या आपण मनातून ही कृतज्ञतेची व्यक्त करण्याचा अभ्यास जेव्हा करतो, बघा कोणी ते तुम्हाला बसायला दिले तेवढ्यापुरते थँक्यू बसायला विसरून जाता तुम्ही. पण समजा तो तुमच्यासाठी उभा आहे आणि तुम्हाला बसायला दिला तर उठल्यानंतर तुम्ही परत त्याला थँक्यू म्हणून निघायला पाहिजे ना. नंतर आपण बघत पण नाही कोण आहे काय माहिती, जाऊ देत असं होतं ना. म्हणजे तिथपर्यंत थोडंसं थँक्यू वाटतं, पण खरं पूर्णतः जो कृतज्ञता हवी ती होत नाही. म्हणून कोणी आपल्याला एवढीशी मदत केली असेल तर तिथे कृतज्ञ राहता आलं पाहिजे. म्हणजे ही कृतज्ञता व्यक्त करता आली. नुसतं कृतज्ञ राहायचं नाही, त्या व्यक्तीकडे जाऊन परत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. महत्वाचा बोध आहे. म्हणजे आपला जर स्वभाव आपल्याला बदलायचा असेल तर ज्यांच्याशी आपला संबंध येतो आणि जिथे जिथे आपल्याला लोकांनी मदत केलं त्याला सतत मनापासून धन्यवाद म्हटलं पाहिजे. आमचा आदिश एक गाणं म्हणतो, कोणतं गाणं ते, धन्यवाद. काय सुंदर गाणं आहे ते, त्याला शाळेत शिकवलं. तो मोठा मस्त गात होता. म्हणजे मी त्याला शब्दाचे अर्थ कळतात का माहित नाही, पण तो धन्यवाद मस्त होतो. तर इथे धन्यवाद व्यक्त करता आलं. म्हणजे वाद बाजूला, वाद, संवाद, विवाद आणि धन्यवाद असे 3 वाद आहेत. तर ते धन्यवाद धरा, बाकी विवाद भांडणीत पडायचं नाही. की प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा स्वभाव इतका झाला पाहिजे की सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचं कृतज्ञता व्यक्त करा, सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करा, आपल्या घरातल्या लोकांशी धन्यवाद व्यक्त करा, आई, मुलगा, मुलगी एकमेकाशी तिथे सकाळी सकाळी आपण एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. लक्षात घ्या, तिथे बॉन्डिंग होतं. आपण ज्यावेळेला खरोखर घरात सुद्धा बऱ्याच वेळा आपण घरात धन्यवाद व्यक्त किंवा आपल्या कृतीतून धन्यवाद व्यक्त झाला पाहिजे, पण जेव्हा प्रत्यक्ष ज्यावेळेला करतो त्यावेळेला खरं तिथे बॉन्डिंग होतं. आणि त्यामुळे तिथे एकमेकाबद्दलचा येणारा राग, चीड, म्हणजे ते अंतर्मनाचं शुद्धीकरण होणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी एका बाजूने कृतज्ञता, दुसऱ्या बाजूने सर्वांच्या भल्याचा विचार, जो समोर व्यक्ती तिचं भलं झालं पाहिजे हा विचार आपल्या मनामध्ये सतत असला पाहिजे. भलं होऊ दे म्हणजे मनात आपल्याला वाटलं पाहिजे ह्या समोरच्या व्यक्तीचं भलं झालं पाहिजे. मनापासून सतत विचार करा की कोणी आपल्यासमोर भेटलं की आपल्या मनापासून झालं की याचं भलं होऊ दे, त्याचं भलं होऊ दे, त्याचं भलं होऊ दे. हा जो भलं होण्याचा जो विचार सतत करायला लागलो की अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. सगळ्यात महत्वाचं कृतज्ञता व्यक्त करायला लागला तरी अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. समोरची व्यक्ती जर वेडीवाकडी वागत असेल तरी शांतपणे जर तुम्ही सहनशील वृत्तीने जर पाहिलं तरी अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. तो एवढा वेडवाकडं का बोलतो, काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून समजून घेतलं तरी कृतज्ञता व्यक्त, मग तिथूनही आपलं मन अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. म्हणजे क्षणोक्षणी अंतर्मनाचं शुद्धीकरण करून घेण्याचा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे. म्हणून रात्री जाणीवपूर्वक सगळ्यांनी आपण सर्वांप्रती कृतज्ञ आहोत. किती लोकांची कृतज्ञता आपल्याला लक्षातच येत नाही खरं, म्हणजे किती लोकांची कृतज्ञता असायला पाहिजे. घरात पाणी येतं म्हणून त्या म्युन्सिपालिटीच्या कोणाचं कृतज्ञता व्यक्त करतो का आपण? बीएमसीचा बिचारा पुढे नळ चालू करतोय, पंप चालू होतोय, कुठून पाणी येतं, एवढं कार्य ते लोक करतात म्हणून आरामात तुला पाणी मिळतं. ना तर नदीवर गेला असताच पुढे शोधत शोधत. आता मुंबईत मिठी नदी आहे, दुसरी नदीच नाही. ते मिठी नदी मिठी राहिली नाही. मुंबईत मिठी नदीचं पाणी घ्यायला कोण गेलं असतं? कोणच नसतं गेलं. कारण इथे हा जो भाग आहे सगळ्या की आपल्याला ते सहज मिळतं, आणि ते सहज मिळतं त्याच्या जर आपण कृतज्ञ नसतो. लक्षात घ्या, रिक्षावाल्याने सुट्टा 1 रुपया जास्त घेतलं, 2 रुपये जास्त, हरामखोरात घेतात कसे 2 रुपये जास्त म्हणतो ना आपण मनातल्या मनात, आणि त्याशी भांडतो सुद्धा. पण म्हणत नाही आपण, जाऊन देत नाही, 2 रुपयाने काय फरक पडतो, आता 2 रुपये चहा पण मिळत नाही. पण ते नाही, तिथे बरं हिशोब पाहिजे म्हणतो ना आपण. म्हणजे इथे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आपलं अंतर्मनाचं अशुद्धीकरण करतो, हेच आपल्या लक्षात येत नाही. कळलं? लक्षात घ्या. म्हणून साधक जो आहे त्या साधकाने आपलं निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. आपल्याला इतरांना जर मदत करायची असेल तर मदत केली पाहिजे. ज्या क्षणी वाटेल मदत कर त्या क्षणी करून टाकायची, परत थांबायचं नाही. नाही तर थोड्याने परत वाटायला नको. कारण आपला स्वभाव येतो, अंतर्मन असं आहे ना. आता आधी म्हणाला चला याला 500 रुपये देतो म्हणायचं, थोडा वेळ काय वाटतं, जाऊन देच 100 रुपये कमी करूया. 2 दिवस गेले की देतच नाही आपण, काय नाही, जाऊन देत असं होतं की नाही.
म्हणजे इथे देण्याची जी वृत्ती आहे ना ती वाढली पाहिजे. दिल्यानंतर आपलं कधी कमी झालं असं वाटतं कामा नाही. परत लक्षात ठेवा, जे आपल्याकडे आहे ते आपलं, जे दिलं गेलं ते दुसऱ्याचं, ते मग आपलं नाही. हा एक भाव साधारणपणे. पण जर ईश्वरत्वाचा भाव असेल तर तो भावच राहतो की आपलं काहीच नाही आहे, ते सगळं ईश्वराचं आहे, ईश्वर करता. हा जो भाव असेल तर तिथे सहज शुद्धीकरण होतं. आणि म्हणून इथे क्रोध राग हा येताच कामा नये. हे साधकाने स्वतःला सतत सांगायला, राग यायचं कारणच नाही. आणि राग येण्याने जगातला कोणताही प्रॉब्लेम सुटत नाही. व्यवहारामध्ये म्हणतो, जगातला म्हणजे व्यवहारामध्ये इथे राग येण्याचं कारणच नसतं. इथे एकमेकाशी आपण कसे सुखसंवाद किंवा एकमेकाबद्दल कृतज्ञ राहून कसं वागायचं हे जे आपल्याला कळतं ते आपण कृतज्ञतेने एकमेकाशी चांगले वागू शकतो. तिथे उगीच भांडण तंटे करत नाही, घरातल्या घरात कुठेच, घरात असो की बाहेर असो. म्हणून अंतर्मनाचं शुद्धी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हा साधकाची दुसरी साधना आहे. खरं म्हणजे ती स्पष्ट बऱ्याच वेळेला कळलेली नसते. त्यामुळे साधकाला अहंकार परत येण्याचा फार संभव असतो. कारण आपण काहीतरी साधना करतो आहोत, आपल्याला काहीतरी चांगलं कळतंय असं त्याला वाटतं आणि तिथे अहंकार हा येतो आणि त्या अहंकारातून तो दुसऱ्यांना तोडू शकतो. म्हणून इथे सर्व बाजूने विचार करायचा असतो. आपल्याला सर्वांगाने सुधारायचं, हे परत लक्षात द्यायचं. ज्ञान आहे पण ते आचरणात आलं पाहिजे. आचरणात आल्याशिवाय ज्ञान नाही. कळलं ना? आचरणात येत नाही. नुसते शब्दाने माणसं सांगतात असं चांगलं झालं पाहिजे, तसं चांगलं झालं पाहिजे, पण आचरणात येत नाही तो पण त्याला ज्ञान म्हणता येत नाही. आणि म्हणून आपल्याला हे ईश्वरत्वाचं ज्ञान आहे. आता सद्गुरूंनी सांगितलं आपण ईश्वरी शक्ती आहोत, पण ते स्वतःकडे ते अनुभवता आलं पाहिजे. स्वतःकडे अनुभवता म्हणजे इथे आता परत परत विचारलं मी कुठे आहे, शरीरात मी कुठेच नाहीये. शोधा तुम्ही कुठेच दिसतो, कुठेच नाहीये मी. मग तो मी करत कशाला बसलायस, आहे काय? ही ईश्वरी शक्ती आहे. त्या ईश्वरी शक्तीचं सगळं जीवन चाललंय. ह्या भावातून सगळीकडे पाहता आलं पाहिजे. ह्या भावातून सगळं कर्म करता आलं पाहिजे. म्हणजे करता ईश्वर. मी नच करता ऐसे भावे ते कर्म संन्यास त्रैलोक्य जाणीताई साधे नैष्कर्म्य बाधना त्यास. म्हणजे मी करता असं जे आपल्याला वाटतं तिथे आपल्याला त्या कर्माला बाध आहे. ते कर्म मी केलं असं मी करतो असं जे वाटतं ना, तर ते जे कर्म असतं ते फळ जे देतं ते चुकीचं फळ जास्त मिळतं. पण ईश्वर करता म्हणून लागला, ईश्वरच करता ह्या भावा जेव्हा कर्म होतं तेव्हा त्याला त्या कर्माला त्याचं फळ असं ते चांगलंच मिळतं. असं कर्माला बाध नाही. त्यामुळे इथे ईश्वर करता आहे ह्या भावातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. डोळे उघडल्यानंतर आपण त्याला लोकांत साधना म्हणतो, पण हे जे आहे ते आपल्याला सर्वांशी आपण कसे संबंध जोडतो त्यावर आपली साधना किती परिपक्व आहे हे आपल्याला कळेल. म्हणजे निवांतपणातून जर ती स्थिर अवस्था डोळे उघडे केल्यानंतर जर टिकवता येत असेल तर ती साधना परिपक्व आहे. लक्षात घ्यायचं. डोळे उघडलं म्हणजे थोड्या वेळासाठी नाही, दिवसभर नाही तर डोळे थोडं भरभर चांच्यात बोलतो, नंतर विसरला, कामावर गेला की परत तिकडे उलट सुलट काहीतरी गोष्टी सुरू झाल्या की आपल्याला सगळं आपले विकार परत निर्माण झाले तर त्याला काही खरं नाही. म्हणून हे विकारच येता कामा नयेत. महत्वाचं लक्षात ठेवा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. म्हणजे इथे मत्सर सांगितलं, पण म्हणजे कोणाला जीवाचा न घडो राग, क्रोध नको, मोह नको, मत्सर नको, श्रेष्ठ कनिष्ठ भाव नको. तर आहे ते सर्व ईश्वराचं जीवन आहे आणि त्यामुळे सर्वांचं भलं होऊ दे हाच विचार असला पाहिजे. म्हणून महत्वाचा मुद्दा काय, प्रत्येकाला भेटला समोर दिसला की ह्याचं भलं होते म्हणून मनात पहिला विचार भलं होते. दुसरा विचार त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्हाला काय केलं त्याने, काही करून नको, तो समोर तुमच्याशी चांगला बोलतो म्हणून कृतज्ञ व्यक्त करा. कळलं ना? वेळा मारायला येत नाही ना, चांगला आहे ना, असं होतं ना. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी याव्या. म्हणून दोन्ही बाजूनी साधना पाहिजे. साधना दोन्ही बाजू म्हणजे आंतरिक साधना ही त्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा आणि त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर ईश्वरत्वाच्या अनुसंधानात संपूर्ण जीवन
प्रेममय पद्धतीने आनंदमय वृत्तीने जगता आलं पाहिजे. तिथे भूतकाळात गुंतायचं नाही. म्हणजे भूतकाळात म्हणजे अनिष्ट गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. भूतकाळात चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याला तुम्ही चांगल्या गोष्टीमुळे त्याच्यातून आपण चांगलं कसं वागायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे कोणत्याच गोष्टीला धरून नका ठेवू. जे आहे समोर तिथे आनंदाने कसं राहायचं. तिथं तो आनंद जर आपण बिघडायला लागलो तर तिथेच सगळं दुःख निर्माण होतं. पूर्वी त्याने असं केलं, पूर्वी ह्याने असं केलं, पूर्वी असं झालं, अशा वाईट गोष्टी घडल्या, त्याच्यात अडकलं की आपलं मन दुःखी होतं, उदास होतं. त्याच्यापेक्षा आत्ता आपल्याला आनंदाने कसं जगायचंय आणि त्या आनंदाने जगण्यासाठी सद्गुणांची आवश्यकता असते. दुर्गुणाने आनंदाने माणूस जगू शकत नाही. ते दुर्गुण असतील तर तो माणूस सगळ्यांना दुःख देणार. वर्तमानात जरी तो काय करेल त्याने दुःख होतं. म्हणजे सुखी दुःखी आपण वर्तमानातच होत असतो. भूतकाळात सुखी दुःखी व्हायला जातो का? नाही. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्या आत्ता आपण दुःखी होऊ, अनिष्ट गोष्टी आठवल्या तर. पण भूतकाळात चांगल्या वेळात सुखी हो, पण आनंदाने राहता आलं पाहिजे. परत लक्षात ठेवायचं. आणि मग आनंदाने वर्तमानात राहण्यासाठी प्रत्येकाशी आपला चांगला संबंध कसा राहील, आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कसा आनंद देता येईल, वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, हे सतत लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणून चांगल्या गोष्टींचं कौतुक सहजपणे जमलं तर पटकन करता आलं पाहिजे. कोणतरी चांगलं सांगितलंय, चांगल्या गोष्टी सांगितल्या, कोणतरी चांगला वागतो, तिथे कौतुक करणं महत्वाचं असतं. कारण कौतुक मनात नाही ठेवायचं, स्पष्ट सांगता आलं पाहिजे. म्हणजे हा अभ्यास आपल्याला प्रत्येकालाच करावा. सगळ्यांना ते जमतं असं नाही. काही लोकांना चांगलं जमतं कौतुक करायला, लोकांचं ते कृतज्ञता व्यक्त करायला काही लोकांचं जमतं. पण हे आपल्याला जर साधक म्हणून जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट सतत सातत्याने केली पाहिजे. सतत आपलं निरीक्षण परीक्षण त्यासाठीच करायचं की आपल्याला हे जमलं की नाही जमलं, जमतंय की नाही जमत, हे सतत विचार करा. आणि हे जर विचार करायला लागलं की मग तुम्ही कसे वागता, कसे बोलता, हे आपोआप आपल्याला सुधारणा होणार. निरीक्षण परीक्षण असलं की सुधारणा सुरू होते. स्वतःच आपल्याच गोष्टी आपल्याला कळतात. इथं आपण चुकलो, इथं उगीच आपण असं बोलायला नको, उगीच रागवायला नको. शेवटी रागावलो वगैरे तरी आपलं मन व्याकुळ होतं. रागावल्यामुळे आपण का खुश राहत नाही, आपल्या आनंदाचं सगळं निघूनच जातं. म्हणून राग नकोच म्हणायचं. रागवायचं कारणच नाही काय कोणत्याही परिस्थितीत. आपल्याला शांत स्थिर मनाने या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि तिथे खरी साधकाची प्रगती आहे. म्हणून आंतरिक साधना आणि बाह्यांगाने परत सद्विचारातून जीवन जगणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करता आल्या पाहिजेत. आणि त्यासाठीच सद्गुरूंचा संघ हवा असतो, किंवा संतांचा संघ हवा असतो, किंवा चांगल्या ग्रंथांचा वाचनाचा संघ असावा, ग्रंथांचा संघ म्हणजे समजून घ्यायचं. पण स्पष्ट कोण मार्गदर्शक असेल तर त्यात सगळ्यात सोपा. कारण त्या व्यक्तीकडनं जे आपल्याला कळतं की बाबा हे आपलं चुकलं आहे, तर तिथे आपल्याला सुधारता येतं. परत लक्षात ठेवायचं. पण ती सांभाळून सांगणारी व्यक्ती पाहिजे. परत चुकलं म्हणजे 10 लोकांच्या समोर तुझं चुकलं म्हटलं तर गोंधळ होतो ना. 10 लोकांच्या समोर कशाला सांगायला पाहिजे. पर्सनली सांगितलेलं नेहमी चांगलं असतं की इथे चुकतंय, इथे बरोबर आहे. आणि म्हणून हा सगळा अभ्यास साधकाला साध्य करता येईल. तेव्हा तो स्वभाव बदलेल. आपला स्वभाव आपण बदलू शकतो, पण त्यासाठी निरीक्षण परीक्षण पण केलं पाहिजे. चांगल्या गुणांची कास धरता आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूंकडनं ते समजून घेता आलं पाहिजे. सतत ही सतत प्रोसेस आहे. ती एका दिवसाची नाही. कारण अंतर्मनाचं शुद्धीकरण हे एक दिवसाचं काम नाही. अंतर्मनाच्या ठिकाणी दिव्यत्वाचं प्रगटीकरण होण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. साधना यावी आणि बाह्यांगाने निरीक्षण परीक्षण करून त्या संतांच्या संगतीत राहून आपली सुधारणा आपण करून घेता आली पाहिजे. म्हणून सद्गुरूंचा संघ हवा म्हणतो आपण, ते त्यासाठी असतं की ते कसे वागतायत, कसे बोलतायत, कसे सगळ्यांना सांभाळून घेतायत, कसे समजून घेतायत, हे जेव्हा कळेल. सांभाळतात सद्गुरू, सगळ्यांना सांभाळत असतात. काही लोकांना ते आम्हाला नाही सांभाळत, दुसऱ्यांना सांभाळतात असं पार्शॅलिटी करतात. हो, असं पण म्हणतात. त्यांच्या दृष्टी कसलीच पार्शॅलिटी नसते, सगळ्या बाजूने बरोबर असतं. आता कसं असतं, आईची 2 मुलं असतात ना, एक जरा थोडंसं आजारी आहे आणि एक जरा चांगलं धट्ट, तर आई कोणाकडे जास्त लक्ष देते? आजारी माणसं. मुलगा त्याला जास्त तर ते धट्टा कट्टा वाटणार आई ह्यालाच बघते ना.
असं वाटतं. सद्गुरू पण तसंच बघतात. जो जास्त अज्ञान आहे त्याला जरा जवळ करतात. त्याला वाटतं सद्गुरू मला जवळ करतात, आणि तो बिचारा ज्ञानी तोंड अभ्यास करणारे आमच्याकडे बघतच नाही. पार्शलिटी वाटते ना, पण तशी पार्शलिटी ती नसते. ज्यावेळेला ते असे करतात त्याचा अर्थ काय, या साधकाला अधिक सुधारण्यासाठी ते तिथे जास्त लक्ष देत असतात. आणि म्हणून असा सगळा अभ्यास आहे अंतर्मनाचं शुद्धीकरणासाठी सद्गुणांची जाणीवपूर्वक कास धरावी लागते. लक्षात घ्या. म्हणजे कृतज्ञता, सहिष्णुता, सामंजस्य वृत्ती यांची कास आपल्याला, त्यामुळे कृतज्ञता अभ्यास करता येतो आपल्याला जाणीवपूर्वक. सर्वांप्रती कृतज्ञता म्हणजे एका दिवशी साधनेला बसताना प्रत्येकाचा चेहरा डोळ्यासमोर आणून प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. अगदी जन्माला आल्यापासून जे जे आपल्याला भेटले आहेत त्यांचा जर विचार करायला लागलो तर किती ते लोक असतील नसतील त्या सगळ्यांचा विचार करायचा. आणि त्या सगळे ईश्वरी शक्ती आहे म्हणून त्या प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त करायचा एक दिवस अभ्यास केला तरी मन शांत होतं, स्थिर होतं. कृतज्ञतेच्या अभ्यासातून पण होतं खरं सांगायचं. म्हणून रोज कृतज्ञ, रात्री झोपताना कमीत कमी 5-10 माणसं नावं लिहून घ्यायची. रोज वेगवेगळी नावं घ्यायची. तेच एकच नावं घेतलं तर चालतं, पण वेगवेगळी नावं घेणं बरं असतं की सगळ्यांची आपले संबंध आहेत. त्या प्रत्येकाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता येण्याचा हा जाणीवपूर्वक अभ्यास आहे. जे जे चांगलं झालंय त्याचं आपल्याला कौतुक मनात निर्माण झालं किंवा एखाद्या व्यक्तीने चांगलं काम त्यावेळेला कळलं, नंतर कळलं, दुसऱ्या दिवशी फोन करून करा ना, किंवा व्हॉट्सअप करू नका. व्हॉट्सअप म्हणजे माणसाची भाषा नाही, व्हॉट्सअप मोबाईलची भाषा आहे. बऱ्याच लोकांना व्हॉट्सअप केलं की झालं, आम्ही हॅपी बर्थडे म्हटलं, कोणाला ते भावना नसते. लक्षात घ्या. माणसाने स्वतः तुम्ही हॅपी बर्थडे म्हणा आणि व्हॉट्सअपमध्ये हॅपी बर्थडे म्हणा, फरक आहे. पण हल्ली काय असं लोकांना मोबाईलची भाषा जवळची वाटते, उलट झालं. तर आपलेपणाने बोलणाऱ्याची भाषा नको होतं. व्हॉट्सअप बस. लग्नपत्रिका पण देतो की नाही आपण, व्हॉट्सअप केलंय तुम्हाला म्हणजे यायचं ती येणार नको. पण तेच त्याने फोन करून झाला, बाबा मी व्हॉट्सअप केलं पण तू ये, हा तुम्ही येणं बरं आवश्यक आहे असं म्हणत. म्हणजे इथे आपुलकी जी असते ती बोलण्यातून कळते. व्हॉट्सअप केल्याने आपुलकी कळत नाही. परत हा अगदी अडचण असेल तर बघ, आपण एखादा माणूस आहे त्याला लग्नपत्रिका द्यायला लांब पडतं, अरे वा तू पत्रिका नको देऊस, म्हणजे त्याने फोन केला नको येऊस, तू व्हॉट्सअप कर, ठीक आहे ना, ती एक सोय. पण नेहमीच जर आपण व्हॉट्सअप करून फक्त बोलत बसू एकमेकाशी तर शेवटी काय म्हणतात त्याला, चॅटिंग करतात, ते चटकपंजी होतात ना, त्याला काही भावना नाही राहत. कळलं ना. म्हणून प्रत्यक्ष बोलणं सर्वात महत्वाचं असतं. माणसाने माणसाबरोबर बोललं पाहिजे. पण कालच ते लहानांचं मी पाहिलं, त्यामुळे आता डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे त्यांनी छान सांगितलं की माकडाचा माणूस झाला वगैरे. आता पुढे काय होते म्हणजे सगळी माणसाची खाली वाकलेली मानाची येणार आहेत. का? कारण सगळेजण मोबाईल खाली बघतात. आताची पिढी काय करते, सगळ्यांचं लक्ष कुठे, बसले की कोण एकमेकांशी बोलत नाही. तुम्ही बघा कुठे ट्रेनमध्ये जा, सगळ्यांचं लक्ष खाली, त्यांची मान कुठे असते, अशी वागते ना. ज्यावेळेला अशी वागते म्हणजे पुढची पिढी काय जन्मात अशीच वागते ना. नाही पण त्यांचं म्हणणं बरोबर, कारण माकडाचा माणूस झाला म्हणजे त्याने सुधारत गेला. आता मान वाकडेपणाच आहे की तू मोबाईल बघतो, दुसरं काहीच बघत नाही. एकमेकाशी बोलायला कोणाला हेच नाही. आधी घरात पण सगळेजण असेल तर मुलगा मुलाचा, बापाचा मोबाईल, आईचा मोबाईल बघत बसतात, तिथेच हसतात, फक्त समोर हसतच नाही. तुम्ही एकमेकाशी बोलून हसलात तर तिथे आनंद आहे. आपण मोबाईल बघत बसून हसतो त्याचा किती आनंद, तो तेवढ्यापुरती स्वतःपुरती आनंद असतो. दोघं एकमेकाला बघून हसले तर जास्त आनंद असतो. म्हणजे हे सगळं अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी सांगतो म्हटलं इथे. म्हणून मोबाईल जास्त बघू नका, म्हणजे पुढची पिढी मानाने येईल, नाही तर काय पुढच्या पिढीचा काय खरं नाही. पण आता बहुतांशी सगळीकडे बघा, कुठेही तुम्ही बसा, लोक एकमेकाशी बोलत नाहीत, फक्त मोबाईल मधून बोलतात आणि मोबाईलशीच बोलतात. असं होतं ना. निर्णय जोक्स बघतात, हे बघतात. नॉलेजसाठी मोबाईल चांगला पण आहे, म्हणतो वरदान पण आणि शाप पण आहे एका बाजूने. खरं सांगत असो, आपल्याला अंतर्मनाचं शुद्धीकरण व्हायला हवं, हे प्रत्येक साधकाने लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा.
तुम्ही किती साधना करता आणि नंतर आचरण कसे करता ह्याला फार महत्व आहे. आचरणातून कळतं तुझी साधना किती परिपक्व आहे. आपली साधना किती परिपक्व आहे हे आपल्यालाच आपल्या आचरणातून कळलं पाहिजे. की जेव्हा मला सगळ्यांबद्दल आपलेपणा वाटत असेल तर माझी साधना बरोबर आहे. जेव्हा मी कोणाकोणा जरी ह्याचा द्वेष करतो की हा बरोबर नाही तो चौक आहे हे जेव्हा तिथे अडकत बसतो तर आपली साधना बरोबर नाही. तिथे प्रत्येक कोण माणूस किती चुको तरी तिथे त्याचं भलं व्हावं, तो सुखाने राहावा हीच भावना आपल्याकडे सतत असली पाहिजे. तेव्हा ती अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे. हे अंतर्मनाचं शुद्धीकरणाचा अभ्यास साधकाने जाणीवपूर्वक करावा लागतो. आपोआप होईल याचे वाट बघू नका. साधना परिपक्व झाल्यानंतर सद्गुण प्रगट होतात, पण त्याच्या अगोदर आपण असे घसरत बसलो तर साधना परिपक्वच होणार नाही. दोन्ही बाजूने आपल्याला पूरक आणि पोषक वागता आलं पाहिजे. म्हणून अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपलं परिवर्तन प्रत्येकाने घडवलं पाहिजे. आणि अशी सर्वांचं परिवर्तन घडो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.